नमस्कार, PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत वल्ल्या खोबऱ्याचं मोदक। 200 ग्राम मी खोबरा घेतले आहे वल्ला, याला चांगलं बारीक कट करून घेतले। चला आपण याला वाटून घेऊया मिक्सरला। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। झाला आहे वाटून, किती बारीक झाला आहे। खिसून पण घेऊ शकता। मी वाटून घेतले आहे, सर्व खोबरा वाटून झाला आहे। 200 ग्राम मी वल्ला खोबरा घेतले, याला चांगलं बारीक वाटून घेतले मिक्सरला। 100 ग्राम गूळ घेतले, याला चाकून चांगलं बारीक करून घेतले। गणपतीला फार आवडतात मोदक। आपण गॅस पेटवूया, तवा ठेवूया। तवा गरम होत आहे, तवा गरम झाला आहे। 2 चमच तूप टाकूया। आता हे खोबरा वाटलेला टाकूया, चांगलं व्यवस्थित फिरून घेऊया। 100 ग्राम गूळ टाकूया, चांगलं व्यवस्थित फिरून घेऊया। 1 चमच इलायची पावडर टाकूया, आपण व्यवस्थित फिरून घेऊया। गॅस बंद करूया, साईडला ठेवूया। 1 डब्बा मी पीठ घेत आहे, थोडंसं मीठ टाकूया, पाव चमच। याला चांगलं मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया। 1 डब्बा मी गव्हाचं पीठ घेतले आहे, थोडंसं तेल लावून घेऊया हाताला। पीठ मळून झालं आहे, प्लेटमध्ये काढूया। थोडंसं तूप घेऊया बाउलमध्ये। चला बनवायला सुरुवात करूया आपण मोदक। याला थोडंसं तूप लावून घेऊया, तूप लावल्यावर चिटकत नाही। त्याच्यात भरूया बाकूर। किती छान बनला आहे मोदक। प्लेटमध्ये ठेवूया। आता हे मोठ्या छाच्यानं बनवले मोदक, हे छोट्या छाच्यानं बनवले मोदक। त्याच्यात पाणी टाकूया आपण। सर्व बनवून झाले आहे मोदक। मी कुकरमध्ये उकळत आहे इडलीच्या। गॅस पेटवूया, पाणी गरम करायला ठेवूया। याला व्यवस्थित तूप लावून घेऊया। पाणी गरम होत आहे, उकळी आलं आहे, आपण ठेवूया उकळायला। सर्व ठेवूया, तर झाकून ठेवूया। 2 मिनिटं आपण गॅसवर उकळू देऊया। झाले, आपण बघूया मोदक आपले उकळले आहे का। किती छान उकळले आहेत उकडीचे मोदक। उकडीचे मोदक किती छान बनले आहेत। ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा, खाऊन पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।